नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही चाललो तर यांच्या गाईला चारा आला, त्यामुळे लाईक करा, शेअर करा. आता लय कष्टाचं काम आहे. ऊस तोडायचा, बांधायचा, डोक्यावर घेऊन यायचा आणि मी झोपेतून घेऊन चाललोय. डोकं दुखत असते आता, पण मुख्य जाणार बिचारे, त्यांना खायला लागतं म्हणून जावं लागतं. आता इकडे आपला कोटा आहे, येऊ मी तिथं उभा राहिलेला आहे वाट बघून. हे आता आपला कोटा आहे आणि आपली मोती साबण बघा कशी भोकत आहे. हे का मेन कामाची, तर काही तरी सोडत नाही. ते गावावर पळत लोकात जाऊन हाकत असायची. आपली म्हैस, दूध असतं मला, तिचं दूध असतं आम्हाला खायला लिटरभर रोज. आणि सध्या आरामात टाइम असल्यामुळे सगळ्या गाया बसलेल्या निवांतपैकी बघू शकता. आणि आपली मैना ही 72 वर्षापासून चलती सारखी, पण पडली नाही. तिथं बघा मशीन सगळं फुटलंय, काहीच राहिलं नाही. आणि तिचा गाडा आहे. तर आम्ही खाली उसा आणणार आहेत. तर बघा फक्त पुढे व्हिडिओ. आता आम्ही जात आहोत ऊस आणायला. आणि बघा पाठीमागं जोडलेलं टांग काय म्हणतात माहिती नाही आपल्याला. थेट आम्ही ऊसामध्ये जाणार, आता शेतामध्ये जाणार, थेट शेतामध्ये जाणार आहेत. हे आमचा एक्सप्रेस 252 हायवे. आणि आमचं इकडे ऊस आहे. आता ह्या रोडने जात आहोत. कशी आहे बाहेरिंग? ना बुलेट सारखी दमानी. या बाजून रस्ता बघा कसा एकदम एक्सप्रेस आहे, हायवे टाईप. सोपं आहे का? हो. कॉर्नरला मस्त लावून पाहिजे गाडी आणि मस्त पैकी ऊस आणायला जायचा. लावले आता स्टँडला. आणि आमचे दूध उत्पादक असेच भास्मर निघाले आहेत. चला म्हणजे मग चला म्हणते आपल्याला. हे आमचे पोपट कासुर यांचे टमाटे आहेत, त्या सध्या संपले आहेत, पण सध्या वांगे सुरू आहेत. आणि ते आता चुरू घास पण कापत आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा. तर आता आम्ही सध्याला ऊस तोडणार आहोत. हे ऊस आहे आणि एवढा ऊस पूर्ण आता या गायीने खाल्लेला आहे. पूर्ण 1 लाख ऊस खाल्लाय, पण आमचं दूध फक्त 50,000च झालंय. लय अवघड परिस्थिती आहे. मोदी सरकारला म्हणा पटकीन भाव वाढा. इलेक्शन जवळ आलं, तुम्हाला मतदान करू वाटलंच, पण भाव वाढा. मतदान हो काही तुम्हाला करू, पुढच्या कोणाला करू, पण भाव वाढा बाबा. शेतकऱ्याची आमची हालत खूप जास्त. हे दूध उत्पादक आहे ते खूप संकटामध्ये आलेले आहेत. कारण की 10-15 गाया सांभाळायच्या आणि 20 रुपये 25 रुपये भाव भेटला झाला तर काहीच पडत नाही. अख्खं 1 एकर खाल्लं त्यांनी या 2 महिन्यात. आणि 2 महिन्यात 1 लाखाचा ऊस चारा झालाय फक्त 12 गायाला. आणि दूध हे 25 रुपये भाव भेटल्यामुळं एवढे पैसे झाले नाहीत बरोबर. 24 रुपये गुंठ्याने चालू आहे आणि 2 दिवसात तर गुंठा खाऊन घ्यायचा सगळं अख्खा. सध्या गाडी नाही घ्यायची आपल्याला. हे बघा असा ऊस तोडा लागतो शेतकरी मित्रांनो. त्या मोदी सरकारला पण सांगा असा ऊस कष्ट करायला लागायचं. तर तू बिचारा कोटात हिंडतो पुस्तकी 25 लाखाचे घालून इमान हिंडतो, पण आम्हाला 30 रुपये भाव द्या ना सांगू दुधाला. तोडा टपाटपा तोडा जरा, गाया भुकाल्यात. अहो कसा आहे वाकडा ऊस? हो सोपं आहे का? एकच सरळ नाही. आणि शेतकऱ्यांनी अडकून पाणी द्यायचं बंद केलंय ऊस शिकल्यापासून. पाणीच बंद आहे ऊसाचं. 2 महिने झाले नुसतं वाळ्या बांबू येतं. हे बघा मित्रांनो, आता बऱ्यापैकी ऊस झालाय का आपण. आणि आपल्याला फक्त 5 मळ्याची कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. आता बघू किती मळ्या काढतात.
ते फक्त वरचा ऊस तोडलाय. आज तर वाकडे ऊस असल्यामुळं खालचा आठवलाय, बघू शकता इथं. आणि असं ते मला म्हणते घेऊन जा म्हणजे ऊस, पण मी घेऊन जाणार नाही आता, मला माहिती आहे ना. हो, सोपं नाही हे बघा. ते बघा हे 2 पॉइंटर सध्या ऊस खायला आले. तर इकडे यावर तुम्ही, इकडे पुढे या, इकडे पुढे यावर, इकडे रे बुद्या. ह्याच बोलून बघ तू रोज ऊस झाला पाहिजे. तू ऊस झाला पाहिजे तू रोज. प्रति लावलेलं आहे ऊसाचं. हा बोल ना. हा म्हण ना, नाही म्हण ना. लावले का मग तू रोज ऊस खातो. आम्ही विकत ऊस घेतलाय, आम्हाला ते पडा नाही दूध आला ते, आणि तू खातो खुशाल. हा होय, तुला पडतं काही सांग ना. तू रोज 2 ऊस ना तू मोठाली. हा तू रोज 2 ऊस ना तू. आमच्या काही पोटात जायचं नाही दिवस. तू खाता नाही तिकडं, पिकून देतो वर. हा बोल ना. जाऊन दे, खा 10 दिवस खा. आणि तू पण रे मामा उशा मग कधी का खाशील का. चला पटकन घेऊन या बरं का. हा किती वेळ लागण यायला, किती वेळ लागण. 10 मिनिटांनी जाऊन तर पटकन येऊ. कोयता द्यायचा तुला पुढं कोयता. कोयताला आणि नाही राहिली आता. होय तुला का ऊस द्यायचा, कोयता कापून द्यायचा. हा द्यायचं काय काय सांग बरं. किती फूट दिली रे तुमची बुधवार. होय मग पाय काढ ना. अरे गुराला खायचं तेव्हा तू कुमास करतो. काय द्या ना, काय द्यायचंय. ऊस द्यायचा. आणि काय द्यायचं मला पोसानंतर. ऊस दिला तो काय वापस काय द्यायचं मला. पैसे देशील का. होय पैसे देशील का वापस. 5 रुपये द्यायचा, ऊस घेऊन जायचा अक्का. बरोबर खा खा खा. तो काय म्हणून शेतकऱ्याला म्हणून खा. कोयता येताना बुधो घरून एक घेऊन येत जायचं आपल्याला. तू माहित नाही का कोयते आपापले असते. आता शेवटच्या सध्या 2 मळ राहिल्या आता, ही एक आणि ही एक. नंतर ती गाडा घेऊन आपल्या घरी जायचं आणि तिथं स्टॉप करायचा. आपला पहिला ब्लॉग संपणार आहे. आपण चाऱ्याचा ब्लॉग पहिला बनवणार होतो, नंतर आपण दुसरा करू. आणि हे आम्हाला व्हिडिओ सुद्धा काढून उचला पटकी म्हणतात, तर आम्ही उचलतो सध्या याला थांबा. हे अशा प्रकारे आम्ही आता मोळी घेऊन चाललो आहोत. आणि ही शेवटची मोळी आहे आता. खूप जास्त कष्ट करावं लागते दूध उत्पादनासाठी. गाईंना चारा, आता पेंट टाकायची ते पुढच्या ब्लॉगमध्ये होणारच आहे आपल्या. पेंट टाकणे, दूध काढणे. आपल्या ह्या ब्लॉगमध्ये फक्त आपल्याला ऊस न्यायचा आहे, म्हणजे चारा न्यायचा आहे आणि टाकायचा आहे तिथं. सगळे व्हिडिओ आपले येत जातील. शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपल्या गाडी लोड झालेली बघा तुम्ही. इथं ही बघा गाडी आपली लोड झाली पूर्ण. शेवटची मुळी गाडी घामाघूम झालेला आहे. नाही सर तुम्हीच घ्या. थांबा 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 तिकडून बस. आणि बघा आता गाडी निघली आपली झंकी पंकी. एकदम दमाने त्याला घेऊन जायला लागतं. तरी लोड कमी आहे आज. आपण 5 मोळ्या टाकल्यात. 10-10, 12-12 मोळ्या असतात. फक्त हे वाकडा असल्यामुळे जास्त दिसते. तर चला तर आपण आज
तिथं करूया, आपल्या कोटामध्ये शेवट करूया. चला सध्या ही मुळी पडली होती म्हणून आम्ही सध्या आता तिला वर टाकले आणि आमची सुजुका आहे ती चालूच आहे. बघा कशी वरती. हो सोपं आहे का? हा आणतो. हे ऊस बांध नसल्यामुळे असं झालं आज प्रॉब्लेम. बघा पोपटा, हे बघा हे ऊस खायला आलेच आहे का? सोपं नाही. हे आता गाडी बंद पडली, ढकला लागेल पिले वर द्यायची आता. बरं ती मालकी माहिती कशी बसली दात टोकरीत. 15 गायाची मालकी नाही पण नुसती वाय 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 चालू असती. येत आहे एवढा वाढला. हो पावर आहे डबलच मध्ये. आता आपला पहिला ब्लॉग संपला आहे आणि ती तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता पुढला ब्लॉग आपला दूध चारा टाकण्यावर दूध काढण्यात येईल.